नमस्कार. दिनांक 25 मार्च. कथेचं शीर्षक आहे तिच्यासाठी खंड्या नेमला आहे. रहमतपूरचे विश्वासराव उर्फ अप्पासाहेब माने हे सरदार मानकरी असले तरी बडा घर पोकळवासाच होता. त्यामुळे त्यांना मुलीच्या लग्नाची काळजी वाटणे साहजिकच होते. अक्कलकोटास येऊन ते महाराजांची सेवा करू लागले. आपली समस्या महाराजांच्या कानावर घातली तेव्हा महाराज पण म्हणाले, काळजी का करतोस, तिच्यासाठी आम्ही खंड्या नेमला आहे. आणि खरेच काही दिवसांनी त्यांच्या मुलीचे लग्न बडोद्याचे राजे खंडेराव गायकवाड यांच्याशी होऊन ती मुलगी राणी बनली. माने यांचीही परिस्थिती सुधारून प्रतिष्ठा वाढली. देवांवर, सद्गुरूंवर आणि आराध्य दैवतांवर पूर्ण अढळ प्रखर निष्ठा असली की ते आपल्याला सांभाळतात याविषयी आश्वस्त करणारी ही लीला आहे. देवावर आमची श्रद्धा आहे असे सारेच म्हणतात, पण तो देव मात्र कोणीही पाहिलेला नसतो. त्यामुळे वेळ प्रसंग उभा राहिला की त्या न पाहिलेल्या देवावरची श्रद्धा भिंतीवरच्या पालीसारखी चुकचुकू लागते. बरे ऐकलेले असते की श्री सद्गुरू देवासारखे असतात, ते सांभाळतात, मार्गदर्शन करतात, परंतु सगळ्यांनाच सद्गुरू मिळतात असे नाही. आणि ज्यांना मिळालेले असतात त्यातले बहुतांश गुरु दक्षिणा गोळा करणारे असतात. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान यांची तर वानवाच असते. अनुग्रह दीक्षेचा तर केवळ देखावाच असतो. मठ, महंती, पंथ, संप्रदाय यांचा वडीमार वाजवणारे हे गुरु सद्गुरू या नावाचा बाजार मांडत असतात. त्यामुळे वेळ प्रसंगी त्यांचाही उपयोग नसतो. मग राहिली आराध्य दैवत, स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांसारखी आराध्य दैवते असतात. त्यांच्यावर श्रद्धा असली तरी निष्ठा नसते, कारण त्यांचे स्वरूप कळलेले नसते, समजूत घेतलेले नसते. ऐकीव चमत्काराने भारून आणि भाळून त्यांच्याकडे ओढले गेलेले अनेक जण असतात. त्यांचे चरित्रही कोणी नीट समजून उमजून वाचलेले नसते. उपासना, भक्ती म्हणजे नेमके काय करायचे असते तेही अनेकांना ठाऊक नसते, पण ते समजून उमजून घेतले आणि त्याप्रमाणे वागण्याचा मनापासून प्रयत्न केला तर तीही दैवते आपला सांभाळ करतात हा अनुभव येतो. विश्वासराव माने यांच्या पुढे तर साक्षात महाराजच होते. त्यांची निष्ठा जबर होती. खंड्या नेमला आहे या आश्वासनाचा प्रत्ययही लगेच आला. आजही निष्ठेने, सातत्याने महाराजांची उपासना केल्यास महाराज सांभाळतात हा अनेकांना अनुभव आहे. नामस्मरण, प्रेम, सातत्य, निष्ठा यांची जोड उपासनेला देऊन महाराजांच्या उपदेश शिकवणीनुसार वागल्यास दर्शनही घडते हे 100% सत्य आहे. उपासनेचे प्रकार अनेक आहेत. जप, नामस्मरण, पारायण, भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन असे अनेक प्रकार आहेत. पण त्यामागे निधिध्यास लागतो तरच त्यात सातत्य राहते. सातत्य राहण्यासाठी प्रेमही लागते. प्रेम वाटण्यासाठी सतत चिंतन, मनन लागते. चिंतन मननासाठी त्यांचा चरित्राचा अभ्यास लागतो. या सारातून जो एक एक अनुभव गोळा होत जातो त्यातून निष्ठा तयार होते. कोणताही कसाही प्रसंग येऊ, भय, विकल्प, संशय यांना मुळीच थारा न मिळणे ही निष्ठा. कितीही विपरीत घडले तरी अविचल राहणे ही निष्ठा. ही निष्ठाच मग आराध्य दैवताचे सगुण रूप धारण करते आणि आपल्या मदतीला धावून येते. म्हणूनच हे सारे करताना निखळ प्रेम ठेवले, निरपेक्ष भक्ती केली तर दुधात साखरच. माझा प्रपंच सुधारावा म्हणून उपासना करू नये. आप्पासाहेब मान्यांची निखळ निष्ठाच फलद्रूप झाली. मुलीच्या लग्नाची काळजी फक्त निमित्त मात्र झाली इतकेच. धन्यवाद.